श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, त्याचप्रमाणे विद्याधर आहे. त्याला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, जेलमध्ये पाठवलं, तरीही युगेंदर कधी त्याला पुरून उरेल याची कल्पना असून सुद्धा तो मुद्दामून वाघाच्या जबड्यात हात घालून स्वतःचीच लायकी दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आता पृथ्वी आणि युगेंदर या बाप लेकाच्या मधला जो काही अंतर होता, जो काही राग होता, तो सगळा काही निवळलेला आहे आणि दोघेही आता एकमेकाला मिठी मारून दोघांचंही प्रेम दाखवलेलं आहे. त्यामुळे इकडे विद्याधरला या गोष्टीचा खूपच राग आलेला आहे. त्याला काहीही करून बाप लेकामध्ये दुरावा कायम ठेवायचा आहे. त्यामुळे तो आता सगळ्यात मोठा बॉम्ब टाकून त्यांच्यात खूप मोठी दरी निर्माण करण्यासाठी तो आता मीडियावाल्यांना फोन करून टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून आनंदी आणि युगेंदर यांच्या लग्नाचा फोटोसहित नकारात्मक स्टोरी सांगायला सांगितलेला असतो. आणि इकडे मुद्दामून डायनिंग टेबलवर सगळेजण जेवत करत्या वेळेस तो टीव्हीवर सगळेजण बातमी पाहावं असा काही प्लॅन केलेला आहे. परंतु प्रेक्षकांनो, जेव्हा पृथ्वी मिताली ही बातमी पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन तर सरकलीच असते. परंतु सगळ्यात मोठा गैरसमज तेव्हा झालेला असतो जेव्हा युगेंदर हा आनंदीच्या हाताला जखम झाल्यामुळे तिच्या साडीला पिन लावता येत नसतं. त्यामुळे युगेंदर तिला मदत करत असतो. तेव्हा मात्र पृथ्वी मिताली या गोष्टीने दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. परंतु असा कोणता चमत्कार झालेला आहे की स्वतः पृथ्वी आणि मिताली शांत डोक्याने सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूने विचार करून स्वतःहून आनंदीला युगेंद्रच्या रूममध्ये जागा मिळवून देणार आहेत. तर व्हिडिओ तसा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं की पृथ्वीच्या एवढ्या महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये विद्याधर मुद्दामूनच युगेंदरच्या विरोधात ट्रॅप रचून आलेल्या पाहुण्यासमोर, मीडियासमोर, खास करून पोटच्या मुलासमोर त्याला बेड्यात ठोकून जेलमध्ये पोलीस घेऊन जातील या विचाराने त्याने खूप काही डोकं चालवलं आहे. परंतु ते म्हणतात ना, हातातोंडाशी आलेला घास खाली पडला, त्याचप्रमाणे इथे विद्याधरचा प्लॅन पूर्णपणे पचका झालेला असतो. त्यावेळेस पोलीस युगेंदरच्या ऐवजी स्वतःच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. शेवटच्या क्षणाला युगेंदरने जे काही डोकं चालवून विद्याधरचा प्लॅन त्याच्यावरच उलटवून मुद्दामून युगेंदरला बदनाम करण्यासाठी त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला जेलमध्ये पाठवण्याच्या हेतूने विद्याधर स्वतःच्याच गाडीत बॉम्ब ठेवून स्वतःला कोणतीही इजा होणार नाही, फक्त गाडी जाळली जाईल याची व्यवस्था करून त्याने जे काही दिशाभूल करून बॉम्बचा प्रकरण आहे ते पूर्णपणे युगेंदर हा विद्याधरवर ढकलून सगळं काही असा काही सिक्सर मारलेला आहे ना प्रेक्षकांनो. त्यानंतर मात्र स्वतः विद्याधर या सगळ्या गोष्टीपर्यंत विचारसुद्धा करू शकत नाही. त्या गोष्टीच्या पुढे जाऊन युगेंदरने प्लॅन करून युगेंदर हे सगळे विद्याधरच्या विरोधात पुरावे सापडतील याची व्यवस्था केलेला असतो. आणि असा काही मीडियासमोर, घरच्या समोर जे काही त्याचं खरं रूप आहे ना ते पृथ्वी मिताली यांच्यासमोर आणलेलं आहे. तर आता इकडे जेव्हा पोलीस इव्हेंटमध्ये युगेंदरला अटक करण्यासाठी आलेले आहेत हे जेव्हा आनंदीला समजतं ना प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र आनंदी खूप घाबरलेली असते. त्यानंतर पोलीस इथून घेऊन जातात. परंतु स्वतःच्या कर्माने तो परत एकदा जेलमध्ये गेलेला आहे विद्याधर. परंतु त्याच्या मनात युगेंदरबद्दल खुन्नस आणखीनच वाढलेला आहे. झालेल्या घटनेबद्दल पृथ्वी मिताली खूपच नाराज असतात. ते विचार करत असतात, आपल्या घरात नक्कीच चाललंय तरी काय. पृथ्वी म्हणत असतो, मिताली मला तर असं वाटतं आपल्या घरात फक्त सगळं ठीक असल्याचं दिखावा करतायत, नक्कीच काहीतरी गडबड आहे, परंतु आपल्यापर्यंत सत्य येत नाही. मिताली म्हणते, परंतु पृथ्वी दादा आपल्या घरात सगळेजण दिखावा करत असतील, परंतु आनंदी आहे ना ती खूप चांगली आहे, मनाने आहे, ती आपल्याला सगळं सांगेल. तर त्यानंतर आता पृथ्वी आनंदीजवळ जातो तेव्हा आनंदीला म्हणतो, आनंदी खरं बोलू का, मला या घरात ना सगळेजण काही ना काही सिक्रेट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असं जाणवतं. परंतु या निंबाळकरांच्या घरात सगळ्यात जास्त माझा कुणावर विश्वास आहे तर तो आनंदी तुझ्यावर आहे. आनंदी, मी ठेवलेल्या या विश्वासाला कधीच तू तडा जाऊ देऊ नकोस. पृथ्वीच्या या वाक्याने आनंदी चांगलीच इमोशनल झालेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि स्वतःला ती दोष सुद्धा देत असते. माझ्या मुलांनी माझ्यावर किती विश्वास दाखवला आहे, मी काय करते, मी त्यांचा विश्वासघात करते. जेव्हा माझ्या मुलांना हे समजेल की मी या घरातली नोकर नाही तर युगेंदर निंबाळकर यांची बायको म्हणजेच त्यांची आई आहे, तेव्हा ते मला स्वीकारतील का, माझ्यावर विश्वास ठेवतील का. आणि ती खूप खचलेली असते, तिला काहीच कळत नसतं. ती स्वतःलाच दोष देत असते. ती म्हणते, मी त्या दिवशी सगळं खरं सांगायला पाहिजे होतं, कदाचित आत्तापर्यंत मी त्यांचा विश्वास गमावण्याऐवजी कमवला असता. आनंदी पुढे मनाशीच म्हणते, एक ना एक दिवस हे सत्य त्यांच्यासमोर येणार, मग ते कोणत्या मार्गाने येणार, कसं येणार ते माहिती नाही. तेव्हा काय होणार, सगळं निंबाळकर घर हादरून जाणार.
त्याचवेळी विद्याधर आनंदीजवळ परत येतो आणि म्हणतो, या घरात धमाका होणार आणि मी ते घडवून आणणार. तुमचं जे काही नसलेलं आई मुलाचं नातं सुरू होण्याआधीच मी संपवणार. विद्याधर परत आल्याने आनंदी घाबरते. आनंदी म्हणते, विद्याधर साहेब, तुम्ही तर जेलमध्ये गेला होता ना, मग कसं काय सुटला? त्यावर विद्याधर म्हणतो, अगं जेलमध्ये माझ्यासाठी माझं दुसरं घरच आहे. मला जेलमध्ये चढवणारा अजून जन्माला यायचा आहे. तू जोपर्यंत त्या घरात आहे ना, तोपर्यंत मी तुझ्यापासून दूर नाही जाऊ शकत. मला तुझ्याशिवाय नाही करमत. आनंदी असं म्हणून तो आनंदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आनंदी म्हणते, विद्याधर, तुझी ही नाटकं बास कर. कुठल्याही गोष्टीची शेवट असतोच. अति होण्याआधी स्वतःला आवर घाल, नाहीतर अजून तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करायला वेळ लागणार नाही. त्यावेळी ज्या विद्याधरला चपलाने मारलं तरी असं वाटतं की मला शब्बाशकीच दिली, त्या विद्याधरला शब्दाचं मार कुठे लागणार? तो हसतच म्हणतो, आनंदी, मी घाबरलो बरं का तुझ्या या बोलण्याने. मी यापुढे तुझ्या आसपास सुद्धा दिसणार नाहीये. मला माफ कर बरं का, नाहीतर तुझे मालक साहेब येतील, मला परत जेलमध्ये पाठवतील. परंतु धमाका होणार. दुसरीकडे शिल्पाच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतात. ती म्हणत असते, आनंदी, काल आलेली आनंदी पृथ्वीच्या मनात इतकी जागा मिळवली की पृथ्वी तिच्या हाताचे ठसे उमटून युगंधरचा सत्कार केला. ही मुलगी नाकापेक्षा नथनी जड या प्रकारे चालू आहे. तिला प्रत्येक वेळी पुढे पुढे करायची गरज असते. आधी भावाभावामध्ये फूट पाडली. या मुलीमुळे आज सख्खे भाऊ पक्के वैरी झाली आहेत. तिला मी सुखाने नाही जगू देणार. माझ्या हसत्या खेळत्या घराला या मुलीची नजर लागली, त्यामुळे सगळी नाती तुटत आहे. त्याचवेळी विद्याधर म्हणतो, शिल्पाताई, तू चुकीचा विचार करतेस. अगं, काल जर आनंदीने दोरी रश्शी खेचून धरली नसती तर विचार कर, आपल्या घरावर किती मोठं दुःखाचा डोंगर कोसळला असतं. हे बघ, आपण ज्या डोळ्याने बघतो, ज्या कलरच्या चष्म्याने आपण बघतो, त्याच कलरची माणसं आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या पैशाचा गुरूर अहंकार बाजूला ठेवून तू फक्त एक माणूस म्हणून आनंदीकडे बघ, ते तुलाच तिच्यातला चांगुलपणा दिसेल. अगं, त्या आनंदीला आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नाहीये, फक्त प्रेमाची गरज आहे. खरंच शिल्पाताई, तुझ्यानंतर आणि समिधानंतर जी या घराला जोडून ठेवण्याची ताकद जिच्यामध्ये आहे ना, ती फक्त आनंदीमध्ये आहे. आज माझ्या आणि पृथ्वीमधलं जे काही अंतर दुरावा कमी झालं ना, त्याला कारणीभूत त्याला आनंदी आहे. जर आनंदी मला येऊन समजलं नसतं, पृथ्वीला फोन करून स्वारी बोलायला लावलं नसतं, तर आमच्यातलं हे नातं अजूनच ताणलं असतं. तर युगेंधर हा आनंदीची बाजू घेऊन तिचं कौतुक केल्याने या गोष्टीचा शिल्पाला अजूनच राग येतो. तर आता त्यानंतर आनंदी ही रात्री तिच्या साडीचे पिन टोचत असतं. त्यामुळे ती सुनीताताईला आवाज दिली असते, परंतु सुनीताताई कामात असल्यामुळे ती येत नसते. तर आनंदी स्वतःच्या परीने ट्राय करत असते, कारण तिच्या हाताला खूप जखम झाली असते. कारण तिनं रश्शी जी काही खेचून धरलेली असते, त्यामुळे तिची तळ हातावरची साल पूर्णपणे निघाली असते. त्यामुळे ती आता प्रयत्न करत असते, पण तिला खूप त्रास होत असतो. आणि त्याचवेळी युगेंधर तिथे येतो. आनंदीची ती साडीची पिन लावण्याची जी काही धडपड असते ना, ती धडपड युगेंधर पाहतो आणि त्याला थांबवत नाही. तेव्हा तो आनंदीला विचारतो, आनंदी, काय झालं, मी मदत करू का? तेव्हा युगंधरला पाहून आनंदी दचकते, घाबरते आणि म्हणते, नाही मालक साहेब, नका तुम्ही, मी लावते, मला येतं लावता. तेव्हा युगेंधर बघतो, किती उशीर झालं, तुझ्या हाताला जखम झाली, त्यामुळे तुला व्यवस्थित लावता येत नाही. अगं दे इकडं, असं म्हणून तो तिच्या हातातलं पिन इसकावून घेतो, स्वतः लावत असतो. आणि हे सगळं काही आनंदीला खूपच युगेंधर आणि आनंदी या घटनेने खूप जवळ आलेले असतात. तेव्हा आनंदी विचारते, मालक साहेब, एवढ्या रात्री इथे? तेव्हा युगेंधर म्हणतो, आनंदी, खरं म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं होतं. तू काही काल धाडस दाखवली आहे ना, आणि जे काही आपल्या माणसाबद्दल तुझ्या मनात प्रेम काळजी आहे ना, ते पाहून खरंच खूप छान वाटतं. मला तुझ्यामध्ये समिधाच दिसली ग. मला माहिती आहे युगेंधर, मिताली यांना तुझं नातं त्यांच्याशी काय आहे माहिती नाही, परंतु खरंच तू तुझ्या परीने तुझं कर्तव्य पार पडते. आणि खरंच मला वाटतं तू नक्कीच एक दिवस समिधाची जागा भरून काढशील त्यांच्या आयुष्यातली. त्यावर आनंदी म्हणते, मालक साहेब, अहो तुम्ही असं का बोलताय? अहो, तुम्ही माझ्यासाठी जे केलं आहेत ना, ते खरंच खूप मोठं काम आहे. परंतु मालक साहेब, तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वी माझ्याजवळ आला आणि मला म्हणत होता की आनंदी, माझ्या घरात सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास आहे. तू कधीच माझ्या या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. परंतु जेव्हा आपल्या लग्नाचं सत्य त्यांना समजेल ना, तेव्हा ते सांभाळू शकतील का, सावरू शकतील का, ते मला स्वीकारतील का, या गोष्टीचं मला खूपच टेन्शन आलेलं आहे. पृथ्वी खूप तापट आहे. जर ते घर सोडून जाण्याचा विचार केला तर
मालक साहेब, आता तुम्हीच सांगा, आपण स्वतःहून पृथ्वीला आपल्या नात्याचं सत्य सांगूया का विश्वासात घेऊन? कारण त्यांना बाहेरून कुणाकडून तरी हे सत्य समजण्यापेक्षा आपण स्वतःहून सांगितलेलं कधीही चांगलं. मला नाही वाटत आता आपलं हे लग्नाचं सत्य फार दिवस लपून राहील. विद्याधर नक्कीच काही ना काही काड्या घालणार. त्याला या घरातलं सुख बघवत नाहीये. खास करून तुमचं आणि तुमच्या मुलामध्ये असलेलं हे प्रेमाचं नातं त्याला अजिबात सहन होत नाही. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी तू नको काळजी करू, मी आहे ना, मी आहे तोपर्यंत माझ्यात आणि माझ्या मुलामध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही. त्याच वेळी पृथ्वी तिथे येतो आणि आनंदीच्या साडीला युगेंधर पिन लावतो. हे पाहून त्याला धक्काच बसतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, बाबा तुम्ही इथे आनंदीच्या रूममध्ये काय करता? तर पृथ्वीने आनंदी युगेंधरला असं एकांतात एवढ्या रात्री बघितल्यामुळे त्यांना थोडंसं घाबरलेले असतात. आनंदी युगेंधर एकमेकाकडे बघतात. आनंदी मनाशीच म्हणत असते, मालक साहेबाबरोबर एवढ्या रात्री मला बघितल्यामुळे पृथ्वीच्या मनात संशय तरी आला नसेल ना? आमच्या नात्याबद्दल गैरसमज तर झाले नसेल ना त्यांच्या मनात? तर युगेंधर म्हणतो, पृथ्वी तू इथे? तेव्हा पृथ्वी म्हणतो, हो बाबा, मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून इथे आलो होतो. मला वाटतं तुम्ही कामात असेल, मी उद्या सकाळी बोलू का? पृथ्वी म्हणतो, युगेंधर म्हणतो, मी कामात नाहीये, बोल, तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? पृथ्वी म्हणतो, तेच, मला नवीन बिझनेसबद्दल तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. तेव्हा युगेंधर म्हणतो, पृथ्वी आता तू मोठा झाला आहेस, मला वाटतं हळूहळू यामध्ये चांगला सेटल झाल्यानंतर मला तुझ्याकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतील. तर पृथ्वी म्हणतो, तर आपल्या बिझनेसमध्ये नवीन स्टॉक आला आहे आणि खूप सध्या त्या स्टॉकला सुद्धा मागणी आहे, आपल्या नवीन साडीला. हे तर अभिमानाची गोष्ट आहे, असं आता युगेंधर म्हणतो. तर त्यानंतर आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. विद्याधर आपला प्लॅननुसार रिपोर्टरला फोन करून युगेंधरच्या लग्नाची बातमी टीव्हीवर दाखवायला सांगितलेला असतो. तर आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर विद्याधर टीव्ही चालू करतो. तेव्हा शिल्पा म्हणते, विद्याधर तुला माहिती नाही का आपल्या घरातले नियम? जेवण करताना टीव्ही मोबाईल बंद. त्यावर विद्याधर म्हणतो, ताई आता ते नियम जुने झाले आहेत. आज ना टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला पण ऐकायला मिळणार आहे ना? तर आता विद्याधरच्या बोलण्याच्या टोनवरून युगेंधरला थोडासा त्याच्यावर संशय येतो. हा नक्कीच काहीतरी घोळ घालणार आहे. तर आता पृथ्वी म्हणतो, काका अरे असं का वागतोस? तू आपल्या घरातले तुझे काय दुश्मन आहेत का? तू आपल्या माणसाबरोबर तू असं वागून तू स्वतःच या घरापासून तोडला जातो. पृथ्वी पुढे म्हणतो, काका तू माझ्या बाबावर एवढे मोठे आरोप कसे काय करू शकतो? अरे आजपर्यंत तू एक फुटी कवडी कमवत नाही, तरी तुला माझे बाबा पुरवतायत, तरी तू त्यांच्यावरच उठलतो. त्यावर विद्याधर म्हणतो, पृथ्वी तुझ्या बापाचं कौतुक बास, आता तुझ्या बापाचा खरा चेहरा बघायचा आहे तर तुला. त्याच वेळी आता विद्याधर टीव्ही चालू करतो आणि टीव्हीवर बातमी येते, युगेंधर निंबाळकर यांनी त्यांच्याच कंपनीतील काम करणाऱ्या आनंदी या मुलीशी लग्न केलं. आजकाल पैसा असला की माणूस वयाची मर्यादा ओलांडतो. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी युगेंधरने लग्न करून त्यांनी या समाजाला काय चांगला संदेश दिला असेल? आणि त्यांनी या लग्नाचं सत्य आपल्या मुलापासून सुद्धा लपवलेलं आहे, त्यांना सुद्धा सांगितलेलं नाही, असं सुद्धा सांगण्यात येत आहे. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आजच्या घडीला, ज्या निंबाळकरला या गावातील माणसं पूजतायत, पूजा करत आहेत, देव समजतात, तोच देवरूपी माणसाच्या मधला हा राक्षस निघाला. विद्याधरने ही खोटी बातमी पसरवून युगेंधर पृथ्वी यांच्यात एक दरी निर्माण केल्याचा प्रयत्न करणार असतो. या न्यूजने पृथ्वी मिताली घाबरलेले असतात. पृथ्वी विचारतो, बाबा हे काय आहे न्यूज? हे खरं आहे का? आनंद या घरातली नोकर नाही तर तुमची बायको आहे. विद्याधर म्हणतो, अरे पृथ्वी तुझा इथे खूप मोठा गैरसमज आहे. आनंदी आहे ना, ती तुझी आई आहे. आनंदी म्हणते, पृथ्वी मिताली आम्ही तुम्हाला हे सत्य सांगणारच होतो, परंतु योग्य वेळेची वाट पाहत होतो. तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. या सगळ्याला फक्त या विद्याधर जबाबदार आहे. त्यामुळे मालक साहेबांना माझ्याशी लग्न करावं लागलं. पृथ्वी म्हणतो, बाबा तुम्ही जर आनंदीबरोबर लग्न केलं आहे हे तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर आमचं काहीच म्हणणं नसतं, परंतु आम्हाला दुसऱ्याकडून ही बातमी कळाली, या गोष्टीचं वाईट वाटतं. मला सत्य पहिल्यापासूनच जाणून घ्यायचं आहे, तुम्ही नक्की आनंदीबरोबर का आणि कुणासाठी लग्न केलं? तर आता युगेंधर सगळी स्टोरी स्वतः आनंदी सांगितल्यामुळे पृथ्वी हा थोडासा नाराज होतो, परंतु आनंदी त्याला मनवते आणि सगळं सत्य घटनाक्रम सांगितल्यानंतर पृथ्वीला सुद्धा आता सगळं खरं वाटतं. त्यानंतर पृथ्वी स्वतः आनंदीला आई म्हणून स्वीकारून युगेंधरच्या रूममध्ये दोघांनाही एकत्र नवरा बायको म्हणून राहायला सांगतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने विद्याधर जरी आनंदी युगेंधर यांना दूर करण्याचा, यांना तोडण्याचा प्रयत्न करत असला तरीही ते अजूनच त्यांच्या नात्याची दोर घट्ट करून
त्यांचं हे कुटुंब सुखी समाधानी करण्याचा आनंदी नेहमीच प्रयत्न करत असते. आणि इथे परत एकदा विद्याधरचा प्लॅन पूर्णपणे चौपट झालेला आहे.